Welcome to Inter Maths. In last video, we finished with practice set 1.1. आता पुढं ग्राफिकल मेथड आपल्याला शिकायची आहे. ॲक्च्युअली दिस इज द पार्ट ऑफ 9th स्टँडर्ड. आता लेट्स लर्न म्हणजे आता हे 10th साठी आहे. दिस इज ऑन पेज नंबर 6. लेट्स ड्रॉ ग्राफ ऑफ x plus y is equal to 4, 2x minus y is equal to 2 and observe them. Actually this is the example. म्हणजे आपल्याला या एक्झाम्पल मध्ये या दोन स्ट्रेट लाईनचे ग्राफ काढायचे आहेत. आता बघा जी मेथड आहे ती काय सांगते आपल्याला, एक टेबल तयार करायचा, 4 पॉइंट्स घ्यायचे आहेत. ते आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे. 2 का नाही घ्यायचे, कारण समजा एखादा पॉइंट चुकला तर ते इक्वेशन चुकेल. समजा 3 पॉइंट जर घेतले आणि त्याच्यातला जर स्ट्रेट लाईन त्या 3 पॉइंट्स मधून नाही गेली तर मग नेमका रॉंग असणारा आपला पॉइंट कोणता हे आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून मग आपण 4 पॉइंट्स ग्राफ काढताना घेतो. म्हणजे 3 पॉइंट मधून जर लाईन गेली तर चौथा ऑटोमॅटिकली रॉंग आहे हे आपल्याला कळू शकतं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट हिअर. तर लाईनचा ग्राफ काढत असताना 4 ऑर्डर पेअर तयार करायचे. सोल्युशन लिहिताना आपण y च्या टर्म मध्ये इक्वेशन लिहितो. लेट अस assume some values of x च्या assume करू, मनाने घेऊ, and find corresponding value of y. आता y च्या व्हॅल्यू काढू आपण. आता उदाहरणार्थ आपण x ची व्हॅल्यू 0 घेतली आणि ही सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन y is equal to minus x plus 4. What we get? आता हे सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज ऑफ x अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. आता हे प्रोसेस आपण 4 पॉइंट साठी 4 व्हॅल्यूज ऑफ x साठी करू. सो वी गेट y is equal to 4 here. Similarly, let us find the value of y when we have 1, 2, minus 2 are some values of x. Okay. For x is equal to 1, we get y is equal to 3 on substituting. For x is equal to 2, we get y is 2. And for x is equal to minus 2, we get y is equal to 6. And write this value in the table below in the form of order pair. आता एक टेबल तयार करू आपण आणि या टेबल मध्ये त्या x च्या व्हॅल्यू ज्या आपण घेतलेल्या आहेत ह्या व्हॅल्यूज घेतल्या आणि करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऑफ y आपण काढल्या. आता त्या सुद्धा त्या टेबल मध्ये आपण टॅब्युलेट करू आणि ऑर्डर पेअर लिहू. आता पहिली ऑर्डर पेअर 0, 4 आपण प्लॉट करताना आपल्याला ती ग्राफ पेपरवर करावं लागेल. आता 0, 4 हा कुठे येईल तर दिस इज अ पॉइंट. एक्स कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो y वर राहतो. 4 कुठे आहे ते शोधायचं y वर. दिस इज द पॉइंट 0, 4. नाउ 1, 3 इज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता हे पॉइंट्स प्लॉट करता येतात आपल्याला. आता तिथं लिहा 1, 3. नाउ 2, 2 is again in first quadrant. This is 2, 2. And lastly minus 2, 6. So perpendicular from that point on minus 2. म्हणजे पहिले x ऍक्सिस वर -2 शोधायचं आणि 6 हे y ऍक्सिस वर. प्रत्येक ऑर्डिनेट शोधताना पहिले आपण x ऍक्सिस पहा, नंतर y ऍक्सिस पहा, नंतर त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे परपेंडिक्युलर आहेत
ते कुठे इंटरसेक्ट होतात, दॅट इज द पॉईंट. तर -2 6 दिस इज द पॉईंट. आता या चारही पॉईंट्स मधलं एक लाईन जाते. नेम द लाईन. आता आपल्याला दुसरी जी स्ट्रेट लाईन आहे ती प्लॉट करायची आहे. आता एक्सच्या व्हॅल्यू आपण ॲझ्युम करू आणि वायच्या व्हॅल्यू काढू. समजा एक्सची तेच व्हॅल्यू घेऊ, एक्स इज इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल वाय इज इक्वल टू -2. आता 1 to -2 साठी आपण वायच्या व्हॅल्यू काढू. एक्स 1 घेतला, पुट केला इक्वेशन मध्ये, वायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल वाय इज इक्वल टू 0. फॉर एक्स इज इक्वल टू 2. दीज आर द सिम्पल कॅल्क्युलेशन. व्हॅल्यू टाकता येतं आपल्याला आणि ते सॉल्व करता येतं. फॉर -2 दॅट गिव्स वाय इज इक्वल टू 2. फॉर एक्स इज इक्वल टू -2 we get y is equal to -6 and write all these value in the table in the form of order pair. आता हा पहिलाच ग्राफ आहे, आपण याच्यात काही बदल केला नाही आहे. हा दुसरा स्ट्रेट लाईनचा ग्राफ आपण काढतो आहे. याच्यासाठी आपण एक टेबल तयार केला. ही व्हॅल्यू टाकली, ही करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y आपण केली. आता पहिली ऑर्डर पेअर 0 -2 आहे, तर हा पुन्हा वाय ॲक्सिस वर राहील. नंतर 1,0 हा एक्स ॲक्सिस वर राहील. हा तो पॉइंट आहे. 2,2 ऑलरेडी आहे. आता -2 -6 -2 -6. आता या 4 पॉइंट्स मधून आपल्याला एक स्ट्रेट लाईन काढावं लागेल. आता ही झाली ती लाईन, तिचं नाव आपण एका ॲरोवर दिलं. each point on the graph satisfy the equation. कारण इथं जॉमेट्रिकल मिनिंग लक्षात घ्या, कारण ही लाईन अनेक पॉइंट्स पासून तयार झालेली आहे आणि त्या लाईनवर तो पॉइंट आहे त्याचा अर्थ सॅटिस्फाय होतो. आणि सॅटिस्फायचा अर्थ तुम्हाला माहित आहे, राईट इज इक्वल टू लेफ्ट. द टू लाईन इंटरसेक्ट इच अदर ॲट 2,2. याचा अर्थ 2,2 हा पहिल्या लाईनवरही आहे आणि सेकंड लाईनवर सुद्धा आहे. म्हणजे 2,2 सॅटिस्फाय करतो दोन्हीही लाईन. Hence order pair 2,2 that is x is 2 y is 2 satisfy the equation. These two equation ला satisfy करतो. The value of variable that satisfy the equation. ज्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात इक्वेशनला त्याला आपण काय नाव देतो, दॅट इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आणि मग फायनली लिहू द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. These two equation is x is equal to 2, y is equal to 2. So in this way we find the point of intersection of the two lines and write the solution. Point of intersection त्यातला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू हे सोल्युशन राहतं, हे लक्षात घ्या. आता आपण जे काढलेलं उत्तर आहे ते बरोबर आहे की नाही. लेट अस सॉल्व द इक्वेशन बाय द मेथड ऑफ इलिमिनेशन. इलिमिनेशन सुद्धा चेक करून पाहू. दोन इक्वेशन लिहिले. आता इथं आपण तो जो विचार करतो की कोएफिशिएंट सारखे आहेत आणि यांचे साइन सुद्धा वेगळे आहेत, सो वी जस्ट ॲड दिस टू इक्वेशन. ॲड करू आपण. याच्यासाठी 3x is equal to 6. नाव क्रॉस मल्टिप्लाय, वी गेट द व्हॅल्यू ऑफ x is equal to 2. आता या दोन पैकी एक मध्ये x ची व्हॅल्यू ठेवू आपण. तर एक मध्ये ठेवू x ची व्हॅल्यू. सिंपल कॅल्क्युलेशन, y is equal to 2. सो द सोल्युशन. आता x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या, x is equal to 2 and y is equal to 2. बघा ग्राफ मध्ये 2 2 होतं आणि इकडे सुद्धा 2 2 ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. म्हणजे ग्राफिकल मेथड आणि इलिमिनेशन मेथड हे जुळते. ओके. आता तुमच्या पुस्तकामध्ये असणारी ऍक्टिव्हिटी आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. म्हणजे एक एक्झाम्पल घेऊन चालू आपण. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू गेट द ऑर्डर पेअर. आता तुमच्या पुस्तकामध्ये टेबल दिलेला आहे आणि इक्वेशन वर दिलेलं आहे. आता काय करायचं, एक्सच्या व्हॅल्यू ॲझ्युम करायच्या, वायच्या व्हॅल्यू काढायच्या. मात्र इथं लक्षात ठेवा, चुकी इथंच होते की जेव्हा आपण वायच्या व्हॅल्यू काढतो
तेव्हा आपलं साईनमध्ये बदल होईल, एखाद्या वेळी ॲडिशनमध्ये सबट्रॅक्शनमध्ये गडबड होते. आणि इथंच खरी गोष्ट आहे की आपण हे मोठं कॉन्सन्ट्रेटनं ठेवून आपण व्हॅल्यू काढल्या पाहिजे. सो रिमेंबर दिस. आता हे तुमच्या टेबलमध्ये दिलेलं आहे. याचा x इज इक्वल टू 0, वायची व्हॅल्यू काढायची, ऑर्डर पेअर लिहायची. इथं ऑर्डर पेअरमध्ये 0,0 बघतो मी काय आहे. इथं -3 अर्थातच हे वर पाहिजे होतं. वायच्या व्हॅल्यूज आहेत त्या वायच्या व्हॅल्यूज आहेत आणि आपल्याला ऑर्डर पेअर लिहायच्या आहेत. मिसफिल्ड झालेलं आहे. ह्या व्हॅल्यू वायच्या आहेत. आता सोल्युशन करताना x minus y is equal to 4 means y is equal to x minus 1. So again here we need here 1. So during the typing there is a mistake. So this is 1. If x is equal to 0, then substitute this value of x in the equation. We get 0 minus 1, that is -1. आता y ची व्हॅल्यू 0 असताना आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. त्या इक्वेशनमध्ये आपण y ची व्हॅल्यू ठेवली, जे वर टेबलच्या वर आहे. तर x ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता x ची व्हॅल्यू 3 घेऊन आपण y ची व्हॅल्यू काढू, दॅट वी गेट 2. सो y इज इक्वल टू -3 असताना आपण x ची व्हॅल्यू आपण काढू. सो सबस्टिट्यूट इन द इक्वेशन. We get 1 minus 3 as -2. आता जो टेबल आहे त्या टेबलमध्ये आपण सब व्हॅल्यूज ठेवू. तर ह्या गॅप्स आपल्याला भरायच्या आहेत. ह्या वायच्या व्हॅल्यू आहेत. आता ज्या आपण व्हॅल्यूज काढल्या एक्सच्या त्या ठेवल्या. ज्या व्हॅल्यू वायच्या आहेत त्या सुद्धा आपण काढलेल्या ठेवल्या. आता ऑर्डर पेअर लिहू आपण. दिस इज 0 minus 1. आता ग्राफकडे जाऊ. ग्राफ करताना 0 minus 1 ऑन द एक्स ॲक्सिस हा तो पॉइंट राहील. इथं लिहा. हे लिहायला विसरू नका. दिस वर्क इज डन बाय युअर पेन्सिल वर्क आहे हे. 10 एक्स ॲक्सिसवर. नंतर 32 इन फर्स्ट क्वाड्रंट, 32. अँड लास्टली -2 -3 इन फोर्थ थर्ड क्वाड्रंट, -2 -3. आता या 4 पॉइंट मधून एक स्ट्रेट लाईन जाते. आता एखादी समजा मागे पुढे झाला, याचा अर्थ तो पॉइंट चुकीचा आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन चुकीचे आहे हे समजायचं. म्हणजे तो पॉइंट दुरुस्त करायचा, तुम्हाला चूक तात्काळ सापडते. आता दुसरी लाईन जी आहे त्याच्यासाठी ह्या गॅप्स दिलेल्या आहेत. तर याच्यात आपल्याला ऑर्डर पेअर काढायची आहे. इथं x ची व्हॅल्यू 2 आहे. आपण y ची व्हॅल्यू काढू, इक्वेशनमध्ये ठेवू. सिम्पली कॅल्क्युलेशन्स आहेत. हे सिम्पली कॅल्क्युलेशन्स करताना आपण इथं साईड चेंज केली. आपला ट्रान्सफॉर्मेशन 10 - 1 9 अँड हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन 9/3 दॅट इज 3. म्हणजे इथं आपल्याला y ची व्हॅल्यू 3 मिळाली, म्हणजे 2,3 दिस इज. आता हे जे आहे आपण शेवटी भरू. आता ह्या व्हॅल्यू सगळ्या काढून घेऊ आपण. y ची व्हॅल्यू 8 असताना आपण त्या इक्वेशनमध्ये ठेवू. y ची व्हॅल्यू 8 ठेवली. सिम्प्लिफाय केलं. 25/5 on cross multiplication we get 5. When y is -2, substitute in that equation, we get 5x plus 6 is equal to 0. Transform. आता ह्या स्टेप्स तुम्हाला माहित आहेत. क्रॉस मल्टिप्लाय आणि x इज -1. आता x इज इक्वल टू -4 असताना व्हॅल्यू घेत असताना आपण y ची व्हॅल्यू काढू. पुन्हा त्याच इक्वेशनमध्ये जो टेबलच्या वर इक्वेशन आहे त्याच्यात ठेवलं. सिम्पली कॅल्क्युलेशन्स केले, साईड बदलवली. इथे लक्षात ठेवा की -3y इज इक्वल टू इकडे करू शकलो असतो, पण इथं हे थोडीशी हिंट लक्षात ठेवा की मायनस वगैरे आलं की
ते राईटला घेतलं तरी चालतं आणि मग कॉन्स्टंट हे लेफ्टला घेऊन घ्यायचं आणि सरळ करून घ्यायचं, नंतर सॉल्व करायचं. सो y इज -7. आता हा तोच ग्राफ आहे जो आपण घेतला होता. तुम्ही दोन ग्राफ नका काढू, एकच ग्राफ काढायचा आहे. 5x - 3y = 1. एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या, वायच्या व्हॅल्यू दिलेल्या, आपण काढलेल्या व्हॅल्यूज टाकल्या. आता ही ऑर्डर पेअर 2, 3 इथं आपण प्लॉट करू. 2, 3 अर्थात 1 मध्ये राहील फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, 2, 3 दिस इज द पॉइंट. नंतर 5, 8 पुन्हा 5, 8 इथं यायला पाहिजे. आता हा पॉइंट झाला. तो पुढचा पॉइंट आहे -1, -2 इन द थर्ड क्वाड्रंट, तो आहेच. आणि लास्ट पॉइंट आहे -4, -7, आता तो येईल इथे. आता या चारही पॉइंट मधून एक पेन्सिलनं स्ट्रेट लाईन काढा. ही झालंय तुमची लाईन. नोट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू ग्राफ. आता या दोन लाईन्स या इथं बघा तुमचे इंटरसेक्ट होऊन राहिलेले. जर बारकाईनं बघितलं तुम्हाला दिसेल की इथे तुमचं -1, -2 मध्ये ते इंटरसेक्ट होऊन राहिलेले आहे. द टू लाईन्स इंटरसेक्ट each other at -1, -2. Hence this order pair म्हणजेच x is equal to -1, y is equal to -2 satisfy the equation. कारण दोन्ही स्ट्रेट लाईनवर आहे आणि लाईन पॉइंट जर लाईनवर असेल तर तो सॅटिस्फाय करतो. हा पॉइंट दोन्ही लाईनवर आहे म्हणजे दोन्ही लाईन सॅटिस्फाय करतो. तो आणि सॅटिस्फाय जर होत असेल तर दॅट इज अ सोल्युशन. आणि राईट द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. आता आपण लिहू वाक्य. सोल्युशन इज x is equal to -1 and y is equal to -2. ऍक्टिव्हिटी 2 आहे. सॉल्व द अबव इक्वेशन बाय द मेथड ऑफ इलिमिनेशन. पुन्हा क्रॉस चेक आहे की ग्राफिकलनं म्हणजे उत्तर येतं तेच तुमचं इलिमिनेशन येतं का. तर check your solution with the solution obtained by graphical method. Let solve this equation by the method of elimination. आणि तुम्हाला माहित आहे की त्यांना आपण नंबरिंग करतो. नंबरिंग करताना आपण विचार करू की इथं 5चं इलिमिनेशन, एक्सचं इलिमिनेशन होऊ शकतं किंवा वायचं सुद्धा इलिमिनेशन होऊ शकतं. इथं आपण डिसिजन घेऊ की आपण हे जे एक्स आहे या एक्सचं इलिमिनेशन करू. तर त्यासाठी लिहिलं आपण मल्टिप्लाय बोथ साइड इक्वेशन 1/5. आता याला 5नं मल्टिप्लाय करा थ्रूआउट. नाव राईट डाऊन द सेकंड इक्वेशन. आता बघा इथं साइन ह्या सारख्या आहेत. सो सबट्रॅक्शन इज अवर डिसिजन. लेट अस सबट्रॅक्ट. आता सबट्रॅक्ट करत असताना 1/1 लिहितो आपण आणि इथं गॅप द्यायची, एक मोकळी रेषा सोडायची आणि तिथं स्पष्ट मध्ये जे नवीन आपण साइन देतो ते लिहायचे. आता 5x - 5x कॅन्सल. आता 5 -3 2 and sign of bigger number minus and 5 - 1 that is 4. क्रॉस मल्टिप्लाय we get y is equal to -2. आता हे 1 किंवा 2 मध्ये ठेवू आपण. Here we use equation 1. Substitute that value of y. Minus minus get plus and then transform. Then we get x is equal to -1. The solution of this equation is x is equal to -1 and y is equal to -2. आता जे ग्राफिकल मध्ये मिळालं तेच इलिमिनेशन मिळालं. Let's think. The following table contain the value of x and y coordinate for order pair to draw the graph of 5x - 3y is equal to 1. खालचा एक टेबल आहे. या टेबल मध्ये काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे x आणि y च्या आणि त्यांच्या ऑर्डर पेअर दिलेल्या आहेत. म्हणजे हे आपण अर्थात चूज करतो. ग्राफ काढताना x च्या व्हॅल्यूज आपण स्वतः घेत असतो आणि y च्या व्हॅल्यू कशा मिळतात त्या इक्वेशन मध्ये ठेवून, दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवून मिळतात त्या.
तर असाच एक टेबल आहे आणि त्याच्यात हा प्रश्न विचारलेला आहे की इज इट इझी टू प्लॉट दिस पॉइंट. आता हे पॉइंट जे आहेत हे तर पहिली गोष्ट तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये दिसतात आहे आणि कुठलाही फ्रॅक्शन म्हटला की थोडासा त्याचे पॉईंटमध्ये येणार आणि पॉईंटमध्ये जेव्हा आपण तो पॉईंट ग्राफवर टाकतो तेव्हा तो कठीण जातो. कारण मग 1 सेंटीमीटरमध्ये तुम्हाला 10 कॅलिबर्स असतात. मग कोणता कॅलिबर्स आहे 0.5 असेल तर 5वा घ्या, असं आपण विचार करतो. पण आता इथं त्याच्यापेक्षा एक अडचण अशी आहे की 1/3. आता 1/3 जर बघितलं तर याचा जर आन्सर आहे तर उत्तर तर नोच आहे. कारण असे प्लॉट आपण नाही करू शकत, कठीण जातात. आता 1/3 जर काढलं तर दिस इज अ रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता 0.333333 चालू राहील. मग अशा वेळी आपण काय करतो की 0.3 हा घेऊ शकतो, पण ॲक्युरसीकडे मग जाताना थोडंसं कठीण जातं. म्हणून असे पॉइंट प्लॉट करणं कठीण जातं. विच प्रिकॉशन इज टू बी टेकन. आता तुम्ही कोणती काळजी घ्याल टू फाइंड ऑर्डर पेअर सो दॅट प्लॉटिंग ऑफ पॉइंट्स बिकम इझी. म्हणजे आपल्याला ह्या अडचणीतून जायला नको, यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल तर सोपं आहे की असे पॉइंट येऊ नये. मग आपण लिहू चूज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय सच दॅट रिझल्टिंग व्हॅल्यू ऑफ वाय अँड एक्स आर इंटिग्रल्स. म्हणजे त्या पूर्ण पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो दे आर नॅचरल नंबर जर असतील तर ते संयुक्तिक राहील. आता हे करत असताना मात्र लक्षात घ्या की थोडंसं आपल्याला वर्क करावं लागते किंवा तो जो नंबर आपण एक्सचा चूज करू तो मग कुठला घ्यायचा तो तो ठेवून पाहायचा रफमध्ये, वायची व्हॅल्यू काढून पाहायची. मग जर म्हणजे इंटिजर मिळत असेल तर फार चांगली गोष्ट आहे, नाही तर मग तो घेऊ नका, दुसरा करा, दुसरा घ्या, तिसरा घ्या. म्हणजे ट्रायल अँड एरर आणि इथं तुम्ही कंटाळा करता. त्याच्यामुळं होतं काय की ग्राफिकल मेथड सोपी जरी असली तरी विद्यार्थ्यांचं चुकतं, कारण याच्यात हार्ड वर्क आहे. इन नेक्स्ट video we start with practice set 1.2, that is our part 7. So thank you.